राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या 321व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली जन्मस्थळ ते स्मृतिस्थळ अशी जिजाऊ अभिवादन यात्रा सोमवारी सकाळी सिंदखेड राजा येथील राजवाड्यातून पाचाडकडे उत्साहात रवाना झाली। यंदा या यात्रेचे 5वे वर्ष असून 15 ते 17 जून दरम्यान ही यात्रा महाराष्ट्रातील विविध भागातून प्रवास करणार आहे। यात्रेचे नेतृत्व करणारे जाधव वंशज शिवाजी दत्तात्रय राजे जाधव यांनी सांगितले की जिजाऊ माँसाहेबांच्या विचारांचा आणि कर्तृत्वाचा वारसा घराघरात पोहोचावा या उद्देशाने यात्रेची सुरुवात करण्यात आली। 12 वाहनांपासून सुरू झालेली ही यात्रा आज 100हून अधिक वाहनांपर्यंत पोहोचली आहे। यात्रेच्या प्रस्थान प्रसंगी नगराध्यक्ष सौरभ तायडे, सतीश गुप्ता, दीपाली योगेश मस्के, छगनराव मेहत्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच ॲडव्होकेट जयसिंगराव राजे जाधव, ज्योतिताई जाधव, समीर जाधवराव, संग्रामसिंग जाधवराव आणि ॲडव्होकेट रणजितसिंग जाधवराव यांचाही यात्रेत विशेष सहभाग आहे। 17 जून रोजी पाचाड येथे जिजाऊ माँसाहेबांच्या समाधीस्थळी अभिषेक व पूजन करून यात्रेची सांगता होणार आहे। छत्रपती शिवराय यांना प्रथम अभिवादन करतो। खरं म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ यांची महती जगाला सांगावी इतकी आपण मोठे नाही, परंतु जिजाऊंचं जन्मस्थळ सिंदखेड राजा या ठिकाणी आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी 12 जानेवारीला जिजाऊ जन्मोत्सव असावा। पूर्वी आम्ही सिंदखेडकर सगळे पौष पौर्णिमेला जिजाऊ जन्मोत्सव साजरा करायचो आणि पौष पौर्णिमा दादा प्रत्येक महिन्याला प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या तारखेला येते, त्यामुळं निश्चितच समाजामध्ये संभ्रम त्या ठिकाणी असायचा। म्हणून 12 जानेवारीचा जिजाऊ जन्मोत्सव सुरू झाला आणि आज जिजाऊ जन्मोत्सवाला कमीत कमी 4 ते 5 लाख लोक या शहरामध्ये येत असतात। परंतु जिजाऊ माँसाहेबांचं कलेवर जिजाऊ माँसाहेबांनी ज्या ठिकाणी देह ठेवला तो रायगड किल्ल्याचा पायथा म्हणजे पाचाड, त्या ठिकाणी जिजाऊ माँसाहेबांची समाधी आहे आणि 17 जूनला त्या ठिकाणी 20-25 लोकच कायमस्वरूपी उपलब्ध असायचे। गेल्या कित्येक दिवसापासून मी पुण्यतिथीला त्या ठिकाणी जातो, परंतु मनाला एक खंत असायची किंवा एवढे लोक कमी का, म्हणून आम्ही त्या भागातल्या लोकांना विनंती केली, परंतु त्याला काही असा मोठा प्रतिसाद मिळाला नाही। म्हणून असं ठरवलं की आमचा सिंदखेड राजा असेल, दळगाव राजा असेल, किनगाव राजा, आडगाव राजा, मेवणा राजा, जवळखेड, उंबरत किंवा परिसरातील जाधव परिवार असतील, सर्व राजे जाधव परिवार किंवा आमच्या या जिजाऊचे जेवढे सिंदखेड शहर असेल, आजूबाजूचे मावळे असतील आणि पूर्ण महाराष्ट्रभरातून जे मावळे जिजाऊवर प्रेम करतात, शिवरायावर प्रेम करतात, या सगळ्यांना आपण आव्हान केलं पाहिजे आणि ही यात्रा आपण या ठिकाणून सुरू केली। गुप्ताजी फक्त 12 एक रथ, एक साऊंडची गाडी आणि 12 गाड्यावर सुरू झालेली यात्रा आज मागच्या 4थ्या वर्षी 100चा आकडा पार करून गेली आणि 22 जिल्ह्यांना या यात्रेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे। असे जिजाऊ माँसाहेबांची यात्रा आज आपण इथून सुरू करतोय। भविष्यात या यात्रेला निश्चितच मोठं स्वरूप त्या ठिकाणी येईल, कारण लोकांना मी जेव्हा राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये फिरतो तर लोकांना पाचाड माहिती नाही, काही लोकांना पाचाड माहिती, तिथे जिजाऊंची समाधी आहे हे लोकांना माहीत नाही आणि त्या मातेची एवढी मोठी जी गोष्ट आहे ती आपण सर्वांनी, कारण त्यांचा देह त्या ठिकाणी आहे, म्हणून आपण सर्वांनी त्या ठिकाणी एकदा नतमस्तक होण्यासाठी यावं। ही यात्रा सिंदखेडाजवळून निघून जालना, संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे आणि रायगड अशी ती यात्रा जाते। म्हणजे विदर्भ, मराठवाडा आणि कोकण या 3 विभागाचं, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण अशा 4 विभागामधनं ही यात्रा जाते आणि 4 विभागामधनं ही यात्रा प्रवास करत पूर्ण राज्यातनं आज लोक या ठिकाणी सहभागी होत आहेत, याचा मला आनंद आहे। मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि जेही मंडळी खऱ्या अर्थाने जिजाऊवर प्रेम करतात आणि ते या यात्रेमध्ये सहभागी होतात त्यांचंही मनापासून मी आभार मानतो। आज गुप्ताजी असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील किंवा आमचे बांधव जे शिवप्रेमी, जिजाऊप्रेमी या ठिकाणी आले, त्यांचं सुद्धा या राजे जाधव परिवाराच्या वतीने मनापासून आभार मानतो। देशोन्नतीसाठी गजानन मेहत्रे यांची रिपोर्ट।